लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या नागरिक जे आहेत ते मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरताना पाहायला मिळतात। आपण जर गेल्या 2 दिवसातलं जर आकडेवारी आपण लक्षात घेतली तर काल एका दिवसामध्ये 18 महिला, मुलं, वृद्धांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे। तर आजचे जर आपण आकडे लक्षात घेतले तर 12पेक्षा जास्त उदगीर शहर आणि ग्रामीण भागातले जे पेशंट आहेत ते सामान्य रुग्णालयामध्ये येत आहेत आणि जखमी आज संख्या जी आहे ती 12 आहे। म्हणजे एकूण 30 जणांवर गेल्या 24 तासांमध्ये मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केलेला आहे। हा चिमुकला उदगीर शहरामधल्या एका नगरामध्ये खेळत होता आणि हा गंभीर जखमी झालेला आहे। त्याचे पालक सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी म्हणून घेऊन आले। त्यांच्याकडे जाणून घेणार मला सांगा, म्हणजे पिसाळलेला कुत्रा होता की कसा हल्ला झाला की आणि तुमच्यासोबत आणखी किती जण काही जखमी झालेत का? अभी हम देखो इसको कल 7 बजे के टाइम में लेके आए और कुत्ता पीछे से आके बच्चे को हमला कर दिया और हम आने के बाद कम से कम 15-20 पेशेंट कुत्ता काटे बोल के आए सब जनों और बच्चे का पूरा होठ काट दिए, हाथ काट दिए, हाथ को भी मार लगा है, बच्चे के मुंह से काट दिया उन्हें। और हम गवर्नमेंट से ये अपील करते हैं कि कुत्तों का जल्द से जल्द कुछ ना कुछ इंतज़ाम करना। हा बघा दुसरा पेशंट आहे, हा लहान मुलगा आहे। कुठे खेळत होता काय कसं कुठे गेलता सर तू? होय ते बालाजी ते आपलं गणेश मंदिरच्या पुढे हे नाही का ते बालाजी मामाचे दुकान, तिथे रोडवर खेळताना तिथं झालेलं आहे। म्हणजे उदगीर शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मोकाट कुत्रे कुठे अशोकनगरमध्ये गणेश मंदिर पशी चावले खेळताना त्याला। म्हणजे उदगीर शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा हौदोस जो आहे तो पाहायला मिळत आहे। नगरपालिकेचं प्रचंड दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि नागरिक जे आहेत ते गेल्या 24 तासापासून जर लक्षात घेतलं 30पेक्षा जास्त महिला, मुलं, वृद्ध जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्याने घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायला अशा प्रकारची मागणी जी आहे ती सातत्यानं पुढे येते आहे। प्रशासन कधी गंभीर होईल याकडे लक्ष लागलेलं आहे नागरिकांचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।